अजून काय घेऊ तुला सांग मला. तू गोट्या कुठे टाकला होता? तू आता म्हणला होताय ना मी गोट्या सगळा आणला होताय, खाली गेला होताय, मग कुठं गेला? हा ठीक आहे. पप्पी दे आई. चला हा ठीक आहे. काय काय कशाला? ते मम्मीला सांग कशाला ध्यान ठेवू सांग. कशाला ध्यान ठेव बोलायला? ही कोण आहे? ही कोण आहे? हा अरे ही कोण आहे म्हणतो? ही सांग ना कोण आहे ती? कोण आहे ती? सांग ती कोण आहे? हे बघा इथं पाड पडलाय नाही का? पण त्याला खाल्लंय, पाखरांनी खाल्लाय. आपला ना पाड दिसलाय. खाऊ का रे? पाखरांनी खाल्लेला काय नाही होत ना. तर तुम्ही कधी पाखरू खाल्लेला पाड खाल्लाय का? पाखरूच खाल्ले का नक्की? हा पाखरूच खाल्लं. हा काय बघ का तुला खायचं का? खावा तुम्ही. गोड आहे रे. तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर चाललं आता मनीषाला सोडवायला, कारण की मनीषा आली आहे गावाहून आणि ती झाली आहे कामावर चालली आहे, त्यामुळे तिला सोडवायचं आलं आता. तर चला चॅम्पूवरच आहे आता. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे मानव देवकते आणि मी महाराष्ट्र भाऊ चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. सकाळचे वाजलेत 9:30. तर आलो इकडे पाचवणीकडे आणि आज काही बिगारी लावले नाहीत वाटते, काय माहीत आज आले नाहीत. आणि आज मामानी पण नाही आले, काय माहीत काय झालं. तर आलो तुझं भैयाकडं चॅम्पला सोडायला. चॅम्पला सोडलं आणि जरा माझं काम आहे नाही का, मला पण जरा बाहेर जायचं आहे. चाललं आता पाचवणीकडं, कारण तिकडं आले पण मिस्त्री आणि चिमू पण नाही आणि परी पण नाही. अरे त्यांना भेटायला पण आलो होतो तर ती नव्हते. तर चाललं आता पाचवणीच्या घरी. माहीत नाही बरं का, आज आहे ना पाऊस येणार वाटते आणि गरमी एवढी व्हायला लागली नाही, भयानक गरमी व्हायला लागली आहे का. काय करत असते पाणी किती सांडले तर माणसं पडण्यासाठी. हे बघा काय वहिनी चिमू यार, मला डोळा बघा किती कसं झालं. चिमू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणताय? चंपा चंपा तिकडं तुमच्याकडे सोडल्या तिकडे. परीकडे परी मला पाहिजे. मुलगीचा ड्रेस घातला. परीकडे पाहिजे मला. इकडे लवकर लवकर ये पाहिजे. तुला कोण लावले सवय मोबाईल बघायचा? मला पाहिजे. ये मी मला मोबाईल देतो तुला, ये चालू करू. ये पादे ये पाहिजे पाहिजे. नाही कधी येणार भैया? क्या क्या चल रहा है? हाँ पैसा के क्या खाया तू? क्या खाया? बोलो ऊपर खाता है बीड़ी की तरफ नहीं लाया? मालकिन ने पैसा नहीं ले गया. किधर किधर जा रहा है? मैं अभी जा रहा हूँ लोगों खाते. परी बाय. परी बाय. ये इकडे मला पा दे. इकडे ये, मला पटकन पा देऊन जाई. पळ पळ पा दे. ये ये लवकर ये. ये मला जायचं. ये पा दे. चल अर्र थांब जरा. पा दे. थँक्यू. इकडच्या गालावरती, इकडच्या गालावरती. थँक्यू. जाऊ का? जाऊ का? बाय बाय. ठेव ठेव परी. ठेव ठेव. बाय. तर चाललोय आता. जरा मला लवळ्यात काम आहे
आता लावला त्यासाठी काम आहे की जरासा चामचा आहे ना नावात प्रॉब्लेम आला आहे म्हणून तिथून फोन आला होता आणि ते चालले आता जर त्याचं आधार कार्डचं आहे ना नाव चेंज करायचं आहे त्यामुळे चालले. तर चला निघतो आता. कॉफी विनला असं वाटतं की माझी पॅन्ट आहे ना लई छोटी आहे का काय माहीत त्यांना असं काय वाटते माझी पॅन्ट लई छोटी आहे. चला निघाला. तर चाललोय आता लवळ्यामध्ये एकटाच चाललोय कारण की भैया पण नाही आला. भैयाला काहीतरी काम आहे म्हणून भैयाला घेऊन नाही आलं सोबत कारण भैयाच्या मागं पण लई काम आहे नाही का. बघा धुळीमुळे तर एवढा प्रॉब्लेम व्हायला लागला की नाही लय खर्च पुढे एक डंपर चाललंय आणि त्याच्यातून एवढी धुळे यायला लागले की नाही बापरे. आणि असं वातावरण आज पाऊस येणार आता नाही ना पाऊस संध्याकाळी येणार पाऊस पण येणार आज संध्याकाळी नक्की येणार म्हणजे येणार. तर आलो होतो इथं ग्रामपंचायतमध्ये तर काही इथं काम झालं नाही काय माहिती यार माझे काम लवकर झालं. तर ते म्हणतात की आता बुधवार आणि गुरुवार त्या दिवशी या म्हणतात. खायला चामचा आहे ना अवघड झालं बरं का कारण की फास्ट काम होणं झालं यार. निघालो आता घरी कारण की त्यांचा बॅकअप नाही आला म्हणून आता तिथं काय ते गुरुवार शिव नको यायला सांगितले त्यांनी मग ते फोन करून वगैरे ये. तर आता निघालोय घरी चाललोय आता जाईन घरी जरासं मला पण काम आहे आणि आज घरी पण भरपूर काम आहेत रा. अरे नाव काय तुझं नाव काय हसत हर्षल बर कुठं चाललाय तू होय शाळेत जातो का नाही 16 तारखेला किती आहे 7वीला कुठं आहे शाळाला कुठं आहे इथं पिरकोटमध्ये हा बरं त्याच्या शेतात चाललोय आम्ही कायसाठी चाललोय आपण जांभळं खायला मला नेतो याला हेल्प तुला मदत केली आहे ना मी. तर याला इथंपर्यंत आलं इनामदार वस्तीपर्यंत तर आम्हाला शेतातले ह्याच्यात जांभळे चारणार आहे. गाडी हँडल लॉक केली का नाही रे वाढायची नाही. नाव काय म्हणला तुझं हर्षल गवळे पवळे काय शेख हर्षल शेख. तर हर्षल शेखच्या शेतामध्ये आहे ना आम्ही जांभळं खायला चाललो. तर चला या आमच्यासोबत तुम्ही पण जांभळं खायला आहेत का नाही रे जांभळं होय. मग काय म्हणतो झाडावर चढशील का तू का मग मी चढू तुला नाही ना चढता तू हर्ष मग चांद माहिती आहे तुला चांद शेख तुझा काका आहे वय अजून त्याचं काय त्याचं सलीम अजून काहीतरी पोरं होते रे आमच्यासोबत. तर आलो आम्ही तर जांभळा झाडाखाली बघा जांभळं खायला. हा होय अरे भरपूर जांभळे आहेत की होय खराब नाही का झाले रे. तर आम्ही आता जांभळं पडा थांब रे माझ्या डोक्यात टाकशील पडले का तर नेम नाही वाटते तुला सरक हसत पडले का नाही एकतरी. तर पडला बाबा नशीब थांब पडशील माझं डोकं ये बघा. तर या तुम्ही पण जांभळं खायला गोड आहेत की रे गोड आहेत ना. काळे पाहिजे लाल पडलाय लाल आहे. तुम्हाला बघा जांभळं खायचे आहेत ना आता मी पाडत आहे. तुला खायचं का तर या तुम्ही पण जांभळं खायला आणि एवढे गोड आहेत का नाही लयच भारी आहेत बरं का. पावसाने खराब झालेत म्हणते पण वाटत तर नाहीत चांगले वाटते. जा तू जातो ना आमच्याकडे पण आहे की 3 बैल तुझ्याकडे बैल आहेत ते. तर असत कडे आहेत ना आपल्या असत ना असत गाडा मला काय बरं का आपला किती 3 बैल आहेत मग त्याच्याकडे काय नाव आहेत बैलांचे
पाखरू हम्म, आणि परत राजा इंजन आणि सोना हम्म. आणि लक्ष्मणराव होय मैदे आता आणि कुठं? संग्राम इथंच आहे. इथं आहेत का बैल तुझे? आता कुठं चाललाय? तिकडे जायचं आता पाणी घालायला चाललंय का? चारा पाणी नाही पाहुणीला न्यायचंय ना बायलांना. पाहुणीला न्यायचं होय. बर तर ह्याच्याकडे आहेत ना शर्यतीचे बैल आहेत नाही का? चांगला आहे का रे? कधी पडले तर याच्याकडे ना शर्यतीचे बैल आहेत. हा गाडा मला काय आपला शर्यत जिंकतच का रे? होय कितीची असते रे शर्यत वगैरे? 1,00,000 होय 51,000 81. होय असं नाही पाडलंय जांभळं. हे सगळं आपलं होय, आंबे कुठे आहेत रे? हे काय आहेत का आंबे झाडाला? खायचं का? चल. अय्या किती गोड आहे. भैया तर तू बघत असशील ना तर बघ जांभळं किती गोड आहेत. आणू काय तुला? पाडायच करा आंब्याला. बघू. थांब. तर घरी न्यावं म्हणतो पण न्यायला काय नाही म्हणून खाऊन इथं जातो नाही का? तर चला आता आपल्याला ना असं त्या शेतातल्या ना आंबे चारवणार आहे. चारवशील ना? पाडायत का? बघू असेल तर सोडू आपण. तर आता आम्ही चालले आंबे खायला. इथं सगळं भरून होतं अख्खं कांद्याचं. इथं का? जागाच नव्हती जायला. इथं हा इथं सगळे का? काढलंय सगळे. होय पोहायला वगैरे कुठं जातो तू? पोहायला येतं का तुला? नाही मग हे काय इथं विहीर. हा काय हे काय इथं. आंबे आहेत का रे? तर आता आलाय आम्ही आंबे खायला ना. पाड दिसलाय. खाऊ का रे? पाखरांनी खाल्लेला काय नाही होत ना? तर तुम्ही कधी पाखरू खाल्लेला पाड खाल्लाय का? पाखरूच खाल्ले का नक्की? हा पाखरूच खाल्लं. हा काय बघ का खाऊ? तुला खायचं का? खावा तुम्ही. गोड आहे का रे? गड असेल तर कमी खात. खतरनाक. कुठं कुठं? अरे हाय घ्याव का इथं पाड आहे तो. तो का आंबा दिसला का तुला? ना एक पाड सापडलाय. बघा हाय का? चांगला पिवळा पडलाय पाड. हाय काय? छान आहे ना? दादा का? नको तू खा ना. मी खाल्लंय ना. पिकलाय का पण? हा असं नाही. थँक्यू बरं का. असं कुठं आहे रे? तर असंच शेतात आलोय आणि असं मला पाडा देतोय. हे बघा अशा पाडा देतोय मला काढून. इथे पण आहे का? पाखराने खाल्ले का? फक्त पाखराने खाल्ले. नको मग राम नको. या झाडाला लई लागते दरवेळेची काय असते. ह्याला का? होय तुम्ही लय खात असाल नाही का रे? इथं का खायला? होय इकडे नाही रे पडले पाड वगैरे. तर आम्हाला ना 2 पाड सापडले. पिकलेले आहेत का पण वरती? हा काय? जायला लागेल. राहू दे आता नको जायला. सैऱ्याचा गड आहे त्यातलं एक तरी पाडणार आहे मी. गेला की रे. मजा येते. आम्ही गावाला असतो ना ती खाला पडला रे. थोडंसं राहिले नाही का? जाऊन गेला पाडणार. पडला बघ पडला बघ. दादाने आता पाडलं. कैरी आहे का पाडे? कैरी आहे रे पाड नाही. तेव्हा एक पाडलाय पण जाऊ दे आता पाड नाही. चल हे का नाही लावल्या का शेत? बैलाचं खाणं आहे का? काय टाकलंय बैलाला? हे टाकते आपली शाळू. हे काय कोथिंबीर आहे? काय लावल्याच्या? नाही गावरण आहे. गाव हा काय? हा ते बैलांसाठी. जर आपल्या बकऱ्या आहेत ना आपल्याकडे पण हा असतील 40-30 बकऱ्या त्यांना सोडायचं तर खाते. हा काय? तर असंच कळाय ना बकऱ्यात मध्ये 30-40 त्यांना सोडण्यासाठी ना चारा केले त्यांनी. असं चारा केलाय. तुझी बैल कुठे आहेत? तिथं आहे. वर आहेत का? तिकडे काही जांबाचं झाड आहेत का रे? नाही त्यांना नाही लागले हेच झाडे. हा काय?
त्याला नाही लागले, त्याला 1 वर्षानंतर कधी तर लागते जांब काय हा. मग उन्हाळा लागते दरवेळी दरवेळेस लागतात का? हा. आता जाऊ का मला जायचं? चल मला पण जायचं आहे, माझी गाडी तिकडे आहे. येतो नंतर खायला कधीतरी. तर असला तर सोडले त्याला ना, बैलांना चारा पाणी करायचं मध्ये तो गेला त्याच्या घरी शेतात बैलांकडे. तर मी आता 2 कैऱ्या म्हणजे 2 पाड म्हणजे आंबे घेऊन चालले घरी. आणि आज आहे ना, आज माझा ना खूप दुःखाचा दिवस आहे. दुःखाचं म्हणजे माझं सुख दुःख सगळं हेरावून घेणारी आजची तारीख आहे. आज तारीख 20/5/2023 ह्या तारखे दिवशी आहे ना, माझं सर्वस्वच गमावून बसलं आहे. कारण की त्या दिवशी आपल्या आईचं निधन झालं आहे नाही का. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खरंच चांगला नाही. काय सांगायचं काय तुम्हाला तर नाही. ही तारीख माझ्यासाठी खरंच खूप भयानक तारीख आहे. कारण ही दिवस आहे ना, नको कोणाच्या आयुष्यात. कारण आई म्हणजे का असते ते आई गेल्यावरच कळते बरं का. आई आणि मला खरंच खूप मिस करते. मी चाम आणि सगळेजण खूप मिस करतात. आणि माहीत नाही बरं का, खरंच खूप वाईट दिवस आहे आजचा. माझ्या आयुष्यातलं सगळं सुख सगळं हेरावून घेऊन गेलेलं आहे. आणि ठीक आहे, मिस यू आई तुला खरंच. तर चला आम्हाला ना जायचं आहे आता, पूजेचं सामान वगैरे घ्यायचं आहे. लवड्यात जरा आलो होतो चामचं आहे ना आधार कार्ड काढण्यासाठी, पण काय चाम निघालं नाही. तर निघालो आता घरी. तर चला आलो तिथं लवड्यात. आणि येता येता छोटासा मित्र भेटला आणि त्याच्या नाही का शेतात आलो होतो इथं. त्यांनी म्हणलं की दादा चल तुला आंबे वगैरे खाऊ घालतो. आणि आमच्या शेतात जांभळं आहेत म्हणून आलो होतो. आणि आता निघाले घरी. तर जातो, थोडंसं दमले नाही का, थोडंसं गरमी पण व्हायला लागली. आणि एवढं ही आहे ना की गरमी व्हायला लागली आहे की सांगू नका. कारण आज पडणार आहे पाऊस, नक्की पडणार आहे पाऊस. तर आता घरी जाणार, आईच्या पूजेची वगैरे तयारी करणार. कारण की आज तिची पुण्यस्मरण असल्यामुळे ना तिकडंच करावं म्हणतो आम्ही पूजा वगैरे. तर बसलं इथं झाडाखाली थोडा वेळ बसून मग नक्की लगेच जाणार आहे नाही का. जाई काम नाही झालं, निघालो आहे तर परत. आज आलेत मिस्त्री नाही का, आज घर बांधत आहेत हा ना म्हणे. आणि खायला हे बघा म्हणजे कुठे एकच फोड काय, मला वाटलं कामात असाल का काय. भैया तेरा किधर है, तेरे को नहीं दिया? ठीक है, तू बीड़ी पीता है ना? खाता नहीं. क्या तू विमल खाता है? आम कधीर खाता है? हाँ. तर फायनली आहे ना मिस्त्री आलीच. हो काम चालू आहे. झाले म्हणजे बरं झाले, माप वगैरे त्यांनी काढलेत असे सगळं कोणं काढून आहे ना. आता चालू आहे, बांधकाम चालू केले. एक साईड घेतलेत, एक अजून ही साईड घेणार आहे दुपारून अजून. आज भैया बोलणं झालं काय, भैया बायको मारली काय? क्या रे हा आहे ना त्याची बायको इथं आहे ना. हा भैया क्या हो गया तेरे को आज? तर मिस्त्रीचं तर काम चालू आहे. मला तर एवढी गरमी व्हायला लागली ना भाई, बापरे. असला लई म्हणजे लई गरम व्हायला लागले. आज पाऊस पडणार म्हणजे पडणार, 100% पाऊस पडणार. तर आलो होतो इथे लवळे फाट्यावर, दूध पिशवी आणि मिस्त्रीला ना आमचं सर्दी काय करायची त्यांना गोळ्या वगैरे चाललं. आता तिकडं घरी चाललंय. त्या म्हणजे मी जाता लागली तर नारळपाणी प्यायचा. आता चालू होतो जस्ट चाललंय आता. आणि घरी आज आम्हाला काम पण चला आता निघतो आम्ही घरी निघाले. चला आता काम तर निघाले चालेल.
दाद्या असं बरं का. दादा काय झालं ती पॅन्ट दिसत नाही रे. हो मग तर चाललंय मी. तर माझं काम पण आहे. भैया काही येत नाही. भैया माझी लेकर आहे. सगळे सगळे सगळी कामं कोण रिकाम नाही. सगळी कामं सकाळ लागलो हो. काय हो माणसं मारताय का तुम्ही. काहीतरी देणार आहे तुम्ही आम्हाला. काहीतरी देणार आहे तुम्ही आम्हाला. तर आधी एवढं झाले नाही का. अजून एवढं इकडची बाजू बाकी आहे. बाजू बाकी आधी एवढं अर्ध बांधलेलं अजून अर्ध बांधायचं. इकडं काही खिडकीच्या लेवल सोडले का. आता काही महिन्यात बसविणी करायचं असणार कूलरच्या आवाज. हा ना तू आज मी आतंकवादी दिसतोय रे. मी आलो मंडळामध्ये त्यामुळे बासुळीचे भांडे वगैरे ठेवले. मला पाचलं लागलं होतं ना मंडळाला. तर दुपारी आलो होतो नाही का आता उठले आणि मला म्हणलं होतं मी सकाळी की पाऊस येणार. आता पाऊस आला का पाऊस आला. एवढी गर्मी होती ना. आज दिवसभर गर्मी होती बरं का. असं वाटतं आपल्या अंगाला असं चला तर अशी पूजा करून घेतली आम्ही. तर असा होता आपला डेली ब्लॉग. तर बघितलं ना तुम्ही तर किती धावपळ वगैरे आहेत माझ्या मागं आणि कुठलेच माझे कामं वगैरे होणार झाले. तर मी आता तुम्हाला ना कंपनीतूनच बाय बाय करतो. तर चला. तर भावांनो हे बघा माझा डोळा वगैरे कसा झाला. तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल ना तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जाता जाता ना बेल आयकॉन प्रेस करा. कारण की माझ्या नवीन नवीन व्हिडिओची आहे ना नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल. चला टाटा बाय बाय. टेक केअर. घ्या काळजी. गुड नाईट.